18 मार्च 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. नुकताच राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मार्च 16. स्पष्टीकरण. नुकताच राष्ट्रीय लसीकरण दिवस 16 मार्च 2026 रोजी साजरा करण्यात आला आहे. लसीकरणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मुलांच्या आरोग्य रक्षणासाठी दरवर्षी मार्च 16 रोजी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश पोलिओ, भोवर, धनुर्वात यांसारख्या आजारांविरुद्ध लसीकरणाच्या महत्त्वावर भर देणे हा आहे. या दिवसाची सुरुवात 1995 मध्ये भारतात पल्स पोलिओ कार्यक्रमांतर्गत पहिल्यांदा तोंडी पोलिओ लस देऊन करण्यात आली होती. प्रश्न 2. नुकताच ओडिशाच्या गजपती शासकांशी संबंधित एक मध्ययुगीन तेलुगू शिलालेख कोठे सापडला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण. ओडिशाच्या गजपती शासकांशी संबंधित एक मध्ययुगीन तेलुगू शिलालेख नुकताच आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात रामचंद्रपुरा अग्रहारम येथील ऐतिहासिक लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराच्या एका दगडी स्तंभावर सापडला आहे. शिलालेखाची भाषा किंवा काळ हा एक तेलुगू शिलालेख असून तो मध्ययुगीन काळातील आहे. हा 14व्या शतकाच्या आसपासचा असू शकतो. संरक्षक गजपती शासक भगवान जगन्नाथाचे अनुयायी होते आणि वैष्णव धर्माचे संरक्षक होते. आंध्र प्रदेश राज्याची माहिती. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे अब्दुल नझीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. मानव प्राणी संघर्ष सोडवण्यासाठी आंध्र प्रदेशात प्रोजेक्ट हनुमान लॉन्च करण्यात आला. NILIT अमरावतीमध्ये भारताचे पहिले क्वांटम आणि AI विद्यापीठ स्थापन करणार. आंध्र प्रदेशला भारताची सर्वात मोठी 8175 कोटींची लिथियम बॅटरी गिगाफॅक्टरी मिळाली. ऑपरेशन स्ट्राइप्स अंतर्गत एका प्रौढ नर वाघाला आंध्र प्रदेशातील पापिकोंडा नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. आंध्र प्रदेश सरकारने आमदारांसाठी AI आधारित डिजिटल उपस्थिती प्रणाली सुरू केली. नीती आयोगाने आंध्र प्रदेशला 2035 पर्यंत क्लीन एनर्जी हब बनवण्यासाठी आराखडा तयार केला. आंध्र प्रदेशात पिल्लू AIचा शुभारंभ झाला. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या 9व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आंध्र प्रदेशात करण्यात आले. प्रश्न 3. नुकतेच चंद्रिका पुजारीने बँकॉक येथे आयोजित वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, सुवर्ण. स्पष्टीकरण. भारताची युवा बॉक्सिंगपटू चंद्रिका पुजारीने बँकॉक येथे आयोजित वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026 मध्ये शानदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले आहे. तिने महिलांच्या 51 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या मार्दोनोव्हा नाझोकतचा पराभव करून हे यश मिळवले. भारताची एकूण कामगिरी. भारताने बँकॉक येथे आयोजित जागतिक बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत 5 पदके जिंकली, ज्यामध्ये 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे. प्रश्न 4. नुकतीच भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजेच सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, के वेंकटरमणा मूर्ती. स्पष्टीकरण. नुकतीच 1991 बॅचचे भारतीय संरक्षण लेखा सेवा अधिकारी कोम्पेला व्यंकटरमणा मूर्ती यांची भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ सेबीचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते अश्विनी भाटिया यांची जागा घेतील आणि त्यांचा कार्यकाळ पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून 3 वर्षांसाठी असेल. ही नियुक्ती मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंजूर केली आहे. इतर महत्त्वाचे अलीकडील नियुक्त्या. डिसेंबर 2025 मध्ये संदीप प्रधान यांचीही सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. गॅरी कर्स्टन यांची श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. भारतातील कार्यान्वित अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक RM नचम्मई बनल्या आहेत. न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय सैन्याच्या वेस्टर्न टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडंट इन चीफ म्हणून पुष्पेंद्र पाल यांची नियुक्ती करण्यात आली.
इंजिनियर्स इंडिया लिमिटेडचे अंतरिम CMD म्हणून प्रवीण एम खनुजा यांची नियुक्ती करण्यात आली. श्रीनगर सेंट्रल जेलच्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्या काश्मीरी महिला सबा शॉल बनल्या आहेत. BP सिंग यांची नौदल मुख्यालयात नौदल शस्त्रास्त्र महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. OpenAI ने अरविंद केसी यांची मुख्य लोक अधिकारी म्हणून नियुक्ती केली. प्रश्न 5. नुकतेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी साथी ॲप शिक्षण मंत्रालयाने कोणाच्या सहकार्याने विकसित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय D. IIT कानपूर. स्पष्टीकरण. शिक्षण मंत्रालयाने स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी IIT कानपूरच्या सहकार्याने साथी ॲप विकसित केले आहे. हे एक मोफत डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे जे हिंदी आणि इंग्रजीसह विविध भारतीय भाषांमध्ये उच्च दर्जाचे कंटेंट, व्हिडिओ लेक्चर्स आणि AI आधारित मदत प्रदान करते. उद्देश. ही मोहीम महागड्या कोचिंगवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणली गेली आहे, जेणेकरून ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थी देखील उत्तम तयारी करू शकतील. आता पाहू IIT शी संबंधित इतर चालू घडामोडी. IIT मुंबईने हनीवेल सोबत मिळून सस्टेनेबिलिटी स्किल्स हब सुरू केले. प्राचीन भारतीय विज्ञानावरील राष्ट्रीय परिषद IIT धनबाद येथे आयोजित करण्यात आली. IIT मद्रासने दुबईमध्ये AI इनोव्हेशन सेंटर लॉन्च केले. IIT गुवाहाटीने पूर्व हिमालयातील हिमनद्यांच्या धोक्यांचा मागोवा घेण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने IIT कानपूरमध्ये आरोग्य सेवा क्षेत्रासाठी फेडरेटेड इंटेलिजन्स हॅकाथॉनचे आयोजन केले. IIT दिल्लीमध्ये विद्युत क्षेत्रासाठी उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. प्रश्न 6. नुकतेच इंडियन वेल्स 2026 च्या महिला गटाचे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय B. आर्यना सबालेंका. स्पष्टीकरण. बेलारूसची स्टार टेनिस खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेली आर्यना सबालेंका हिने इंडियन वेल्स 2026 च्या महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले आहे. तिने अंतिम फेरीत एलेना रायबाकिनाचा पराभव करून ही प्रतिष्ठित स्पर्धा तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच जिंकली. सबालेंकाचा इंडियन वेल्समधील हा पहिला विजय असून हे तिच्या कारकिर्दीतील 23वे एकेरी विजेतेपद आहे. प्रश्न 7. नुकतेच कोणत्या राज्याने आपल्या पहिल्या साऊंडिंग रॉकेटची यशस्वी चाचणी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय C. गुजरात. स्पष्टीकरण. गुजरातने नुकतेच मार्च 2026 मध्ये धुलेरा येथील बावलियारी गावातून आपल्या पहिल्या खाजगी साऊंडिंग रॉकेटची यशस्वी चाचणी करून इतिहास रचला आहे. अहमदाबाद येथील स्टार्टअप ओमस्पेस रॉकेट अँड एक्सप्लोरेशन द्वारे विकसित केलेले हे रॉकेट 12 किलोमीटर उंचीपर्यंत गेले. या यशासह गुजरात खाजगी अवकाश क्षेत्रात पाऊल टाकणारे प्रमुख राज्य बनले आहे. याचा उपयोग हवामानाशी संबंधित डेटा गोळा करण्यासाठी होईल. गुजरात राज्याची माहिती. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. येथे लोकसभा 26, राज्यसभा 11 आणि विधानसभा 182 जागा आहेत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. गुजरात सरकारने हर स्टार्ट 5.0 नावाची एक महत्त्वाची मोहीम सुरू केली. गुजरात राज्याने 1000 कोटींच्या इनोव्हेशन फंडासह महत्त्वाकांक्षी STI धोरण 2026 ते 2031 चे अनावरण केले. देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट गुजरातच्या साणंदमध्ये तयार झाला. गुजरातने ग्रामीण कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी स्पेसएक्सची उपकंपनी स्टारलिंक सोबत भागीदारी केली. गुजरातने करुणा अभियानांतर्गत गेल्या 10 वर्षात 1.18 लाख पक्ष्यांना वाचवले. 16.5% हिश्श्यासह गुजरात भारताचा नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवरहाऊस बनला आहे. प्रश्न 8. नुकतेच ज्ञानपीठ सन्मान 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय C. आर वेरामुथू. स्पष्टीकरण. प्रख्यात तमिळ कवी, गीतकार आणि लेखक आर वेरामुथू यांना वर्ष 2025 च्या 60व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले जाईल. भारतीय ज्ञानपीठ द्वारे मार्च 2026 मध्ये घोषित करण्यात आलेला हा सन्मान तमिळ साहित्यातील त्यांच्या 5 दशकांहून अधिक काळ दिलेल्या योगदानासाठी आणि सर्जनशीलतेसाठी दिला जात आहे. हा सर्वोच्च साहित्यिक सन्मान मिळवणारे ते तिसरे तमिळ लेखक आहेत. त्यांचे योगदान 40हून अधिक पुस्तके,
आणि 7500हून अधिक चित्रपट गीते. महत्त्वाची टीप: 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 साठी, जो 2025 मध्ये प्रदान करण्यात आला होता, तो गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना मिळाला होता, परंतु 2025 चा नवीन पुरस्कार म्हणजेच 60वा वेरामुथू यांना जाहीर झाला आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. प्रतिष्ठित एनटीआर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार चिरंजीवी यांना प्रदान करण्यात आला. भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी मेटा लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड 2026 अमोल पालेकर यांना प्रदान करण्यात आला. शिकागो अल्युमनाई अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ कृष्णमूर्ती व्यंकट सुब्रमण्यम बनले आहेत. लंडनमध्ये प्रतिष्ठित इंडिया यूके अचीव्हर्स अवॉर्ड 2026 ने भारतीय केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. लंडनमध्ये रॉयल जिओग्राफिकल सोसायटीद्वारे दिला जाणारा प्रतिष्ठित संवर्धन पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय कृती के करंथ ठरल्या आहेत. प्रश्न 9. नुकतेच मधु मल्होत्रा यांचे निधन झाले, त्या कोण होत्या? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. अभिनेत्री. स्पष्टीकरण: दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचे 13 मार्च 2026 रोजी वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. वृत्तानुसार त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. मधु मल्होत्रा 1980 आणि 1990 च्या दशकात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीत 100हून अधिक चित्रपटांत काम केले. त्यांना विशेषतः सत्ते पे सत्ता आणि हिरो सारख्या लोकप्रिय हिंदी चित्रपटांतील भूमिकांसाठी ओळखले जाते. प्रश्न 10. नुकतीच गांडुळाची ड्रॉविडा वझानिया नावाची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. केरळ. स्पष्टीकरण: गांडुळाची नवीन प्रजाती ड्रॉविडा वझानिया केरळ राज्यात सापडली आहे. या प्रजातीचा शोध त्रिशूर जिल्ह्यातील पीची वझानी वन्यजीव अभयारण्याच्या वझानी धरण परिसरात लागला आहे. याचे नाव वझानी धरणावरून ड्रॉविडा वझानिया असे ठेवण्यात आले आहे. केरळ राज्याची माहिती. राजधानी तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री पिनाराय विजयन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. येथे लोकसभा 20, राज्यसभा 9 आणि विधानसभा 140 जागा आहेत. आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी. महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी केरळमध्ये निर्भया निशा मोहीम सुरू केली जाईल. अट्टुकल पोंगल सण केरळमध्ये साजरा करण्यात आला. केरळमध्ये गांडुळांच्या 2 नवीन प्रजाती सापडल्या आहेत. भरती ओहोटीमुळे येणाऱ्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित करणारे केरळ हे पहिले राज्य बनले आहे. संशोधकांद्वारे टेट्राटेनियम पायकाडे नावाच्या एका नवीन वनस्पतीचा शोध केरळमध्ये लागला. केरळने भारताच्या पहिल्या सर्वसमावेशक राज्य शहरी धोरणाला मंजुरी दिली. प्रश्न 11. नुकत्याच आयोजित चिनी ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. किमी अँटोनेली. स्पष्टीकरण: मार्च 2026 मध्ये आयोजित चिनी ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद मर्सिडीजच्या 19 वर्षीय ड्रायव्हर किमी अँटोनेली याने जिंकले आहे. त्याने शांघाय इंटरनॅशनल सर्किटमध्ये आपल्या पदार्पणाच्या मोसमातच हा पहिला फॉर्म्युला 1 विजय मिळवला, ज्यात जॉर्ज रसेल दुसऱ्या आणि लुईस हॅमिल्टन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. अँटोनेली F1 इतिहासातील सर्वात तरुण पोल सिटर आणि विजेत्या ड्रायव्हर्सपैकी एक बनला आहे. प्रश्न 12. नुकताच मथुआ धर्ममेळा खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. पश्चिम बंगाल. स्पष्टीकरण: नुकताच प्रसिद्ध मथुआ धर्ममेळा पश्चिम बंगालमध्ये आयोजित केला जात आहे. मथुआ संप्रदायाचे संस्थापक श्री श्री हरिचंद ठाकूरजी यांच्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील ठाकूरनगर येथे हा मेळा आयोजित केला जातो. पश्चिम बंगाल राज्याची माहिती. राजधानी कोलकाता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. राज्यपाल RN रवी. येथे लोकसभा 42, राज्यसभा 16 आणि विधानसभा 295 जागा आहेत. आता पाहू पश्चिम बंगालशी संबंधित इतर चालू घडामोडी. IPS पियुष पांडे यांची पश्चिम बंगालचे नवीन DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये मुरीगंगा नदीवर गंगासागर सेतूची पायाभरणी करण्यात आली. पश्चिम बंगाल सरकारने आपल्या फ्लॅगशिप 100 दिवसीय रोजगार योजनेचे कर्मश्री नाव बदलून महात्माश्री केले आहे. लिओनेल मेस्सीच्या 70 फूट उंच लोखंडी पुतळ्याचे अनावरण कोलकाता येथे करण्यात आले.
निवृत्त न्यायमूर्ती रवींद्रनाथ सामंत यांची पश्चिम बंगालचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. क्रिकेटपटू ऋचा घोष पश्चिम बंगाल पोलिसात DSP बनली आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच भारताचे 94वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मयंक चक्रवर्ती. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न. भारतात पहिल्यांदाच निष्क्रिय इच्छामरण मंजूर करण्यात आले. इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 सिक्कीममध्ये आयोजित करण्यात आला. सेवा तीर्थावरून पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजनेची घोषणा केली. जम्मू काश्मीरने 67 वर्षात पहिल्यांदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. भारत चीनला मागे टाकून अमेरिकेला कापूस उत्पादने निर्यात करणारा सर्वात मोठा देश बनला आहे. चंदीगड हा भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनला आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतीच पंचडोल मेलन यात्रा कोठे आयोजित करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून याचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.